पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर हिंगणे कॉलनीमध्ये जनतेच्या सविस्तर सर्वेक्षणाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सौ मनीषा विरे शितोळे यांना उमेदवारी दिली आहे। ही संधीचे निश्चितच सोने करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ मनीषा शितोळे यांच्या प्रचारार्थ कर्वेनगर परिसरात भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत रोहित पवार यांनी मतदारांना संबोधित केलं। ते म्हणाले की प्रभागातील अनेक विकास कामे अर्धवट अवस्थेत असून ती पूर्ण करण्यासाठी नव्या, सक्षम आणि जनतेच्या विश्वासास पात्र उमेदवाराची गरज आहे। मनीषा शितोळे यांच्या रूपानं प्रभागाला एक सकारात्मक आणि कार्यक्षम नेतृत्व मिळणार असून सर्व नागरिकांनी त्यांना संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। पुणे शहरामध्ये भाजपाच्या मागील काळात झालेल्या बकाल आणि असमतोल विकास कामांसाठी आता परिवर्तनाची आवश्यकता आहे। स्वच्छ, नियोजनबद्ध आणि नागरिकाभिमुख विकासासाठी पुणे शहरानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळेस प्रभाग प्रभारी अध्यक्ष श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष स्वाती पोकळे आणि पदाधिकारी तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शुभारंभ झालाय आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही बराचसा एरिया एकदा कव्हर केलेला आहे, सगळा घरोघरी जाऊन, आणि नागरिकांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद आहे। तुम्ही बघू शकता किती जण आहेत माझ्यासोबत। आणि आपण आता प्रत्येक घरोघरी जाण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक नागरिकाची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आमच्याबद्दल ते समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। ताई, या भागात गेली अनेक वर्षापासून भाजपचे नगरसेवक आहेत, काय त्यांच्याकडून काय काम झाले तसं मतदार काय म्हणतात? आता कसं आहे, नगरसेवक प्रत्येक जण हा आपापल्या परीने प्रयत्न करत असतो। आता सध्या मला आपल्या प्रभागाची परिस्थिती अशी वाटते की सगळी कामं झाली आहेत पण अर्धवट आहेत सगळी, तर ती मार्गी लावण्याचं काम नक्कीच आमच्याकडनं होणार आहे, इतकं मी आश्वासन देते। ताई, आज तब्बल किती महिला आहेत रॅलीमध्ये? आज मला वाटतंय 2-1,000 असतील, आता नक्की नाही सांगू शकत, पण 2,000च्या वर नक्कीच आहेत सगळ्या। महिलांचा प्रतिसाद ताई काय सांगतोय? महिलांचा प्रतिसाद खूप आहे आणि सगळ्यांना बरं वाटते की एक असं रिचेबल नगरसेवक आपल्याला मिळतोय की ज्याच्यापाशी जाऊन आपण आपल्या बहिणीसारखं, लेकीसारखं बोलू शकतो। त्यामुळे आता कसं आहे, सध्या नगरसेवक भरपूर झालेत पण त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागते बोलण्यासाठी, तर तसं आमच्या बाबतीत नाही आहे। आम्ही लोकांमध्ये राहून लोकसेवा केलेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना आपलेसे वाटतो, त्यामुळे ही गर्दी आमच्या मागे आहे। या भागामध्ये प्रस्थापित नगरसेवक आहेत आधीचे, हो, भाजपाचे, तुम्ही कसं बघता तुम्ही त्यांच्या जागी? आता प्रत्येक जण मी म्हंटल तसं आपापल्या परीने मेहनत करतोय आणि प्रस्थापित असले तरी सुद्धा आता काय झालंय, लोकांना एक चेंज हवा आहे हे आता एकंदरीत आम्हाला जाणवतंय। कारण एकसारखेपणामुळे बरीचशी कामं रेंगाळलेली आहेत आणि ती नक्कीच आम्ही मार्गी लावू हा विश्वास आम्हाला आहे आणि आमच्यावर त्या लोकांना विश्वास आहे। त्यामुळे असं आम्हाला फारसा काही त्यांच्यापासून धोका आहे असं वाटत नाही सध्या। तुम्ही काय वेगळं विजन घेऊन चालत आहात? आमचं विजन काय आहे की प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना आमची मदत मिळावी आणि प्रत्येक क्षेत्रात आमचं योगदान व्हावं, हे आमचं विजन आहे। ताई, राजकारणात तुम्ही ठरवून आलेत की काय वेगळा निर्णय? ठरवून असं काही आलेले नाहीये मी, काही गोष्टी ह्या आपोआप होत असतात आणि आमचं जे समाजकारण आम्ही जे करतोय त्याच्यातनं काही गोष्टींमध्ये असं आम्हाला जाणवलं की पद असल्याशिवाय प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मिळत नाही किंवा साध्य होत नाही, त्यामुळे आम्ही राजकारणात आलोय, लोकसेवेसाठी आलोय आम्ही राजकारणात। ताईंचं काय दौरा वगैरे आहे? ताईंचा दौरा आता तरी असं मी स्पष्ट सांगत नाही, पण आहे, करतोय आम्ही प्रयत्न। कारण ताई अजूनही पुण्यामध्ये आले नाही। हा, नाही येणार आहेत ताई पुण्यामध्ये, ह्या एवढ्या 2-3 दिवसात आमचे प्रयत्न चाललेत, येतील त्या। 15 तारखेला काय, 16 तारखेला निकाल काय लागेल? 16 तारखेला निकाल हा 100% आमच्या बाजूने लागणार आहे, कारण लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि हे प्रचाराच्या दरम्यान नक्कीच आम्हाला जाणवतंय सगळीकडे। ओके, आम्ही जेव्हा फिरतो ज्या पद्धतीचा प्रतिसाद हा मनीषाताईंना मिळतो त्यावर नक्कीच एक आहे की ताई लोकांमध्ये गेलेल्या आहेत, लोकांशी भेटलेल्या आहेत, लोकांशी चर्चा केलेली आहे आणि लोकांचं मत आहे काय झालं तरी उच्च शिक्षित एक आपले ज्या उमेदवार आहेत
तुतारी या चिन्हावर ज्या उभ्या आहेत त्यांना 100% इथले लोक निवडून देतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो. दादा पुणेकरांचं काय वाटतं चिन्ह? काय झालंय, पुणेकर इतकी त्रासलेले आहेत, म्हणजे एक तर ट्रॅफिकला त्रासलेले आहेत, ज्या पद्धतीचं पाण्याचं नियोजन पाहिजे, कचऱ्याचं नियोजन पाहिजे ते योग्य पद्धतीने होत नाही आणि त्याच्याचबरोबर ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि शहराचं जे नियोजन पाहिजे जे महानगरपालिकेकडनं अपेक्षित आहे ते कुठेही त्या ठिकाणी होत नाहीत. माता भगिनींना भेटल्यानंतर त्यांचं एकच मत येते की काही करा पण सुरक्षतेच्या बाबतीत कायदा व सुव्यवस्था याच्याबद्दल थोडंसं लक्ष हे द्यावं लागेल. कारण का व्हिडिओ रोज कोयता गँग नेता अशा पद्धतीचे व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि पुण्यामध्ये पूर्वी रात्री 12ला जावा 1ला जावा काही करा तरी सुरक्षित वाटायचं, ते आज तिथं वाटत नाही. महानगरपालिकेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे पण अनेक प्रश्न आहेत, शाळेचे प्रश्न आहेत, हे सर्व मुद्दे फार महत्त्वाचे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि या बाबतीत स्थानिक भाजपचे जे कोणी नेते आहेत जे महानगरपालिकेमध्ये त्यांचं वर्चस्व होतं हे ते फेल ठरलेले आहेत अशी लोकांची भूमिका आहे. आणि आज इथून जर आपण बघितलं तर तुतारी या चिन्हावर मनीषाताई लढत आहेत आणि या आता मी कर्वेनगर या परिसरामध्ये आहेत. लोकांचं मत आहे की या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये आम्ही 100% ताईंबरोबर आहे, खूप मोठ्या बहुसंख्येने. आणि अंदाज घेतला तर महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने कोण निवडून आला असेल तर त्या मनीषाताई असतील असा आम्हाला विश्वास आहे. इथं घड्याळाचे 4 उमेदवार दिले गेले. आयत्या वेळेस एक उशिरा एबी फॉर्म दिला गेला तर 3 घड्याळ आणि 1 तुतारी असं झालेलं होतं. आता 4 घड्याळ आणि 1 तुतारी अशी लढत होती, काय सांगायचं? का बघा, काय झालं तरी अपेक्षा एवढीच होती की एकत्रित लढणं फार महत्त्वाचं होतं. पण जेव्हा नियोजन केलं जातं काही कार्यकर्ते असतात स्वतःचा विचार करून तिथं पुढाकार घेत कुठंतरी एक काही इतर कार्यकर्त्याला अंधारात ठेवलं जातं. याच्यामध्ये नेत्यांवर बोलून काय फायदा नाही. इथं लोकल लेवलला त्या गोष्टी तिथं झाल्या होत्या. आता तुम्ही जर बघितलं तर इथे मनीषाताई या एकनिष्ठ पवार साहेबांबरोबर राहिलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने इथं पॅनल होत असताना योग्य पद्धतीचं होणं हे अपेक्षित होतं. पण लोकांनाही माहिती आहे की इथं घोळ हा स्थानिक काही नेत्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि ज्याच्यामुळे लोक हे मनीषाताईंबरोबर तिथं आहे. म्हणजे कुठेही स्वार्थ मनामध्ये न ठेवता फक्त कार्यकर्ते, कारण का शेवटी यांच्या पाठीमागे सुद्धा कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांचं ऐकून एकनिष्ठ त्या राहिल्या आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहे. सगळे सर्वे जर आपण बघितले आणि आपल्यासारख्या अभ्यासू पत्रकारांशी बोलल्यानंतर हे सर्वे सकारात्मक मनीषाताईंच्या बाजूली आज दिसत आहेत. नागरिकांना मी हेच आव्हान देणार आहे की महानगरपालिकेमध्ये जे काही स्थानिक महत्त्वाचे प्रश्न असतात ते सोडवणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि इथं स्थानिक जो आपला नगरसेवक असतो तो आपल्या विचाराचा उच्च शिक्षित आणि कुठेही मनामध्ये स्वहित नसणारा, म्हणजे जशा मनीषाताई आहेत तसा एखादा आपला स्थानिक नगरसेवक असेल तर तुम्हाला लाईटचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, त्याच्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, इतरही जे काही रस्ते असतात खराब असतात, कुठंतरी पाणी अडत असतं, त्याच्यामध्ये रोगराई वाढत असते, शाळेचे प्रश्न, हे सर्व जर सोडवायचे असतील तर आपल्यातला एक उच्च शिक्षित जग बघितलेला आणि तुमचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवणारा. आणि कुठेही काही लोक आमिष देत असतात, यांना पण आमिष त्या ठिकाणी दिली होती पण त्या धुडकावून नाही एकनिष्ठ राहून लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे या हेतूतून ताई लढत आहेत. असे नगरसेवक जर या भागातून झाले जे होतील असा विश्वास आम्हाला आहे. तर लोकांना दुसरीकडे कुठं जाण्याची जरूरत नाही, सर्वच प्रश्न ताई त्या ठिकाणी सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे. हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हे बघा, महानगरपालिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन त्या ठिकाणी लढत आहोत. जिथं कुठं जमत होतं तिथं आम्ही एकत्रित आलो, पण काही ठिकाणी नेत्यांमुळे नाही, पण स्थानिक काही जे पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे आमच्या बाजूचे पण होते, त्यांनी काही प्रमाणात गडबड केली, काही पलीकडचे होते आणि त्याच्यामुळे काही चांगले लोकमत असणारे लोक ज्याच्यामध्ये मनीषाताई ह्या कुठेतरी वेगळ्या आज एकट्या मैत्रीपूर्वक लढत असली तरी आम्हाला विश्वास आहे ताई इथून निवडून येतील. आणि राहिला प्रश्न नंतर जिल्हा परिषद आणि ते महानगरपालिकेचे इलेक्शनचे रिझल्ट हे 15-16 तारखेला त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील आणि त्यानंतर त्या भागातल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही नक्कीच तो त्यावेळेचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ. जसे दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र आहेत तसे राज्यात आणि केंद्रात दोन्ही एकत्र राहतील का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र त्याचा जनतेला फायदा होईल. तर बघा, आमचं इलेक्शन होऊन गेलंय, लोकसभा गेली, विधानसभा होऊन गेली, कार्यकर्त्यांचं इलेक्शन महत्त्वाचं असतं. आता इथे मनीषाताईंचं मत होतं नाही मला लढायचंय, भिडायचंय आणि जिंकायचंय, कारण का माझा लोकांवर विश्वास आहे.
त्यांच्याबरोबर कष्ट केलेले जे सर्व लोक आहेत हे सुद्धा ताईंबरोबर तिथं आहेत. आणि याच्या आधी सुद्धा आपण जर बघितलं तर तुतारी जिंकलेली होती. त्यामुळे इथं लोकांचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे तिथं असणारे पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आम्ही कार्यकर्त्यांच्या इलेक्शनमध्ये आहोत. राहिला प्रश्न परिवार म्हणून 2 पक्ष म्हणून एकत्रित येणार नाही येणार हा आज काही उत्तर देण्याचा प्रश्न तिथं नाही. पण कार्यकर्त्यांचं तिथं आम्ही ऐकलं. जसं या परिसरातून संघर्ष करायचा, जिंकायचा, का लोकांवर आमचा विश्वास आहे अशी भूमिका मनीषाताईंनी तिथं घेतली. म्हणून इथं मनीषाताई एकट्या या पक्षाच्या चिन्हावर तिथं लढत आहेत. फक्त त्यांचा विश्वास आहे लोकांवर आणि आमचा विश्वास आहे त्यांच्या परिवारावर. थँक्यू. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.